नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये. आज आपण करणार आहे सुक्या बोंबलाची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य हे आपण प्रथम स्वच्छ करून घेतलेले बोंबील, ही डाळ, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कांदा, मीठ, घरचा मसाला, मटन मसाला आणि सुहाणा मसाला. आता आपली चूल पेटलेली आहे आणि तवा गरम झालाय, तर आधी आपण सगळे बोंबील भाजून घेऊया. आता थोडं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया बोंबील. आता आपले बोंबील चांगले भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता आपण बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेऊया. असे 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता स्वच्छ धुवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. कढई ठेवून घेऊया चुलीवर. मग तेल टाकून घेऊया. टाकूया लसूण. लसूण चांगलं हलवून घेऊया. आता लसूण चांगला परतून झालेला आहे. आता आपण टाकूया कांदा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळूया. कांदा लाल झालेला आहे. आता ह्याच्यात टाकूया खोबरं. आता ह्यामध्ये धुवून घेतलेले बोंबील टाकूया आणि चांगले तेलात परतून घेऊया. आता ह्याच्यात टाकूया डाळ. आता टाकूया मटन मसाला, गरम मसाला आणि हा माझा घरचा काळा मसाला. चवीपुरतं मीठ. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण बोंबील जरा खारट असते त्याच्यामुळे. बोंबील चांगले तेलात फ्राय झालेत. आपण पाणी टाकून 10 मिनिटं शिजू देऊया. आता 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता भाजी आपली किती छान शिजलेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून सर्व करूया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. या खायला. धन्यवाद.